महाराष्ट्रातील हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका लहान विस्मृतीत गेलेल्या गावात देसाई नावांचे कुटुंब राहत होते। कुटुंबाचे प्रमुख श्री देसाई एक प्रसिद्ध व्यापारी होते। त्यांची संपत्ती आणि प्रभाव गावाच्या सीमेपलीकडे पसरलेला होता। तथापि त्यांची समृद्धी अलौकिक शक्तींच्या खोलवर रुजलेल्या भीतीमुळे डागाळलेली होती, जी भीती त्यांनी त्यांच्या कुटुंबातही संक्रमित केली होती। त्यांची पत्नी सौ देसाई स्थानिक अंधश्रद्धांची कट्टर अनुयायी होती आणि त्यांचा मुलगा रोहनला त्यांच्या चिंता वारशाने मिळाल्या होत्या। रोहन एक हुशार, जिज्ञासू मुलगा होता, परंतु त्याची उत्सुकता त्याच्या पालकांच्या वाईट आत्मे आणि काळ्या जादूच्या सततच्या इशाऱ्यांमुळे दबली जात असे। एके दिवशी त्यांच्या वडिलोपार्जित घराच्या माळ्यावर फिरत असताना रोहनला एक जुने धूळ लागलेले बाहुलीचे घर सापडले। उत्सुकतेपोटी त्याने ती धूळ झटकली आणि तिच्याशी खेळायला सुरुवात केली। तसे करताना त्याला एक विचित्र कुजबूज जाणवली, जणू काही बाहुलीचे घर एक भयानक ऊर्जा उत्सर्जित करत आहे। त्या रात्री रोहनला अनेक अस्वस्थ घटनांचा अनुभव आला। त्याला वाऱ्यात कुजबूज ऐकू आली, त्याच्या खोलीच्या कोपऱ्यात सावल्या फडफडताना दिसल्या आणि त्याच्या हाडांमध्ये एक थंड भीती रेंगाळत असल्याचा त्याला भास झाला। त्याने आपल्या पालकांना विश्वासात घेतले, ज्यांनी त्याच्या भीतीला बालिश कल्पना म्हणून नाकारले। तथापि त्रास सुरूच राहिला। वस्तू अनाकलनीयपणे हलल्या, दारे स्वतःहून बंद झाली आणि एक भयानक उपस्थिती घरात रेंगाळत असल्याचा भास झाला। देसाई, एकेकाळी समृद्धीचे प्रतीक असलेले कुटुंब, आता भीती आणि पॅरानोइगाने ग्रासलेले होते। उत्तरांसाठी हताश होऊन त्यांनी एका स्थानिक तांत्रिकाचा सल्ला घेतला, जो गुप्त ज्ञानासाठी ओळखला जात होता। तांत्रिकाने बाहुलीच्या घराची तपासणी केल्यानंतर ते शापित असल्याचे घोषित केले। दृष्ट आत्म्यांसाठी एक माध्यम। जोपर्यंत ते एक शक्तिशाली शुद्धीकरण विधी करत नाहीत, तोपर्यंत देसाईंना आसन्न विनाशाचा इशारा दिला। भीतीने ग्रासलेल्या देसाईंनी विधीला मान्यता दिली। मंत्राचा जप करत आणि हवेत हात हलवत तांत्रिकाने अनेक विस्तृत विधी केले। त्याचा कळस बाहुलीचे घर जाळण्यात झाला। बाहुलीचे घर राखेत रूपांतरित झाल्यामुळे देसाईंना शाप दूर झाला आहे असे वाटले। तथापि त्रास सुरूच राहिला, जरी तो अधिक सूक्ष्म स्वरूपात असला तरी। रोहनला भयानक स्वप्ने पडू लागली, त्याच्या पालकांची तब्येत खालावली आणि एकेकाळी समृद्ध असलेले कुटुंब निराशेच्या गर्तेत गेले। रोहन आता एक तरुण माणूस, त्याने प्रकरणाचा अधिक तपास करण्याचा निर्णय घेतला। त्याने बाहुलीच्या घराच्या इतिहासाचा शोध घेतला। ते घराच्या मागील मालकीचे होते। एक स्त्री जी काळी जादू करत होती अशी अफवा होती। त्याला हे देखील समजले की तांत्रिक एक परोपकारी भूतबाधा करणारा नसून लोकांच्या भीतीवर जगणारा एक भोंदू होता। या ज्ञानाने सज्ज होऊन रोहनने एका अस्सल आध्यात्मिक उपचारकाची मदत घेतली। उपचारकाने कुटुंबाची तपासणी केल्यानंतर त्रास शापामुळे नाही, तर देसाईंच्या स्वतःच्या भीती आणि चिंतेमुळे झाला असल्याचे उघड केले, जी एक सामूहिक भ्रम म्हणून प्रकट झाली होती। उपचारकाने कुटुंबाला उपचार आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेतून मार्गदर्शन केले, त्यांना त्यांच्या भीतीवर मात करण्यास आणि वर्तमान स्वीकारण्यास मदत केली। त्यांची चिंता कमी झाल्यामुळे त्रास थांबला आणि देसाई शेवटी त्यांची मनशांती परत मिळवू शकले। रोहनला मात्र एक प्रश्न सतावत होता, बाहुलीच्या घराच्या भयानक ऊर्जेचा खरा उगम काय होता? ती केवळ एक योगायोग होता की कथेत काहीतरी अधिक दडलेले होते? तो तपास करत राहिला। शापित बाहुलीच्या घरातील सत्य उघडण्याचा निर्धार त्याने केला। ही मनोरंजक कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा।